माझं हा सोपन बापू माने. जरा मोठ्याने बोला फक्त. हा, सोपन बापू माने. सोपन बापू माने. बर. आणि राहायला धनगरवाडी. धनगरवाडीत आपलं. बरं बरं. किती वर्षापासून करताय ही व्यवसाय? लय वर्षापासून आहे, बापापासून आहे आमचं. म्हणजे पिढ्यान पिढ्या आलं तर हो. म्हणून करताय तुम्ही? हा. बरं ठीक आहे. आणि सुरुवात कशी केली होती? का पहिल्यापासून शेळ्या आल्या त्याच वाढवत चाललाय तुम्ही, का तुम्ही स्वतः घेतल्या होत्या काय नवीन? घेतल्या होत्या की नवीन. होय, किती घेतल्या होत्या? 20 घेतली होती. 20 म्हणजे 20 शेळ्यापासून तुम्ही सुरुवात केली होती. हा. आणि आता इतक्या झाल्यात जवळपास. हा. जवळपास या मिळून किती असतील? 100 असतील का? 50-60? 50-60. बरं बरं. मला सांगा, दिवसभर तुमचं नियोजन कसं चालतं? सकाळी उठल्यापासून 7 वाजता. 7 वाजूस तर संध्याकाळी हा. दिवसभर फिरणं? हा, फिरायला. फक्त फिरणं. बर. आणि ह्याला काय झाडपाला हे पाडावं लागतो का? ह्याला काय वेगळं झाडपाला पाडायला लागतो. हा त्याला खायला नाही. हा. झाडपाला पाडायला दिवसात नाही 1-2दा पाडावं लागतो का? हो, एकदा 2दा तरी पाहिजे. बर. आता आपण बाबांशी बोललो, आता त्यांच्या मालकीन म्हणजे मावशींशी बोलूया. मावशी, मला सांगा की ह्या शेळ्यांना दिवसभर किती प्रकारचं चारावं लागतं किंवा किती हिंडवावं लागतं? लय हिंडतो आपण. होय, तरी 7-8 किलोमीटर 10 किलोमीटर होत आहे का हिंडणं? हो, होत असत एवढं. आणि शेळ्या चांगल्या मोठ्या दिसते त्या राशीच्या, मग किती पिल्लं देते ती सरासरी? 2-3. 3 देते ती? बरं, मग 2 पिल्लं चांगली का 3 चांगली शेळ्याला? 2 चांगली. 2च चांगली, वेळेवर पाचता येते दूध पुरता. बरं, आता मला सांगा, ही तुम्ही असं फिरून चारताय बरोबर, मग ही फिरून चारण्यामागं तुम्हाला अडचणी काय येतात? लय येते त्या. कोणाचा मार खायला लागतो, कोण शिव्या देत, कोण पाणी देत नाही. बर, असं आहे म्हणजे अडचणी भरपूर आहेत आणि कष्ट बी तितकं आहे. बरं, मला सांगा, कागद खाल्ला. आता ही कसं आहे, आता एवढ्या शेळ्या दिसतात पण ह्याच्यात पिल्लं दिसत नाही. पिल्लं घरी आहेत. होय, मग तुम्ही शेळ्यात पिल्लं सोडतच नाही का? नाही नाही. पिल्लं किती दिवसानंतर विकता? 4-5-6 महिन्यानं. 4-5-6 महिन्यांनी. मग सरासरी काय दराने पिल्लू जातं बरं? काय दराने 5-6, 5.5. 5.5-6 म्हणजे जसं असेल तसं. हा, जसं असं. हा, त्याच्यावर जातं. मग जवळपास एवढ्या शेरडात नाही म्हणलं तरी किती 100 करड होती ती का? काय माहिती हो आता. मरजड मरते ती यंदा जवळजवळ 30-35 गाभाडल्यात शेरडा. हो. ऊन बी आहे ना, आणि पाणी वेळेवर प्याय नसलं की मग ताप. बरं, तापीनं म्हणतात तुम्ही, आता ह्याला तुम्ही ही करता का, लसीकरण करता का? लसीकरण आहे, टॉनिक आहे, बुरटान आहे, काय पाहिजे ती औषध. म्हणजे ब्रुटॉन बी पाचता, लिव्हर टॉनिक, भूकवाडीचं जे जे वेळेत जनताचं औषध पाजतात 3 महिन्यातनं एकदा. 3 महिन्यात एकदा दंताचं बी पाजावं लागतंय. हा. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही काळजी व्यवस्थित घेता शेळ्यांची. हा. मग ह्यांना आता ही दिवसभर तुम्ही हिंडवून चारता, घरी गेल्यावर ह्यांना काही वेगळा खुराक फिराक? मग काय की अख्खी मका का भरडून? आखी अख्खी मका ह्या शेरडाला एवढ्या एवढ्या हा. नाही. जी जी पिल्ला आहे ती त्यांना. म्हणजे ज्या पिल्लावाल्या शेळ्या आहेत गेलेल्या त्या शेळ्यांना फक्त हा. दुधासाठी का? हा, जी पिल्ला आहेत त्यांना. होय. बर बर. म्हणजे जी पिल्लं देतात त्या शेळ्यांना फक्त खुराक असतो का, तर दूध वाढण्यासाठी किंवा काय? हा, मकनं दूध वाढतं. हा. मग आता मला सांगा, त्यातली जवळपास पिल्लं खरेदी विक्री करून वर्षाकाठी कितीक नफा होतो बरं? होत असेल अंदाज 2-2.5 लाख. 2-2.5 लाखाकडे जाते नफा. हा. म्हणजे एवढं सगळं फिरून म्हणजे एखाद्या माणसाचं कुटुंब चालू शकतं, बरोबर का नाही? हा. मग मला सांगा, आता जी समजा आता शिकून जी पोरं पडीक पडलेली आहे ती, काही पोरं काय करते ती, आता शेळी पालनमध्ये पैसा आहे म्हणते की शेळ्या 5-10 घेणार, एखादं बोकाड घेणार आणि बांधून बंदिस्त करते ती. मग ती बंदिस्त चांगलं का ही चांगलं, तुम्हाला काय वाटतंय? मला तर तीच वाटतंय तू बंदीत. ही फिरावं लागतंय, कष्ट आहे म्हणून ती वाटतंय चांगलं. बर, पण माणसं बरीच म्हणते ती त्या बंदिस्त मधल्या पिल्लांना जास्त दर येत नाही, त्याच्या मटणाला चव नसती. ही कसं फिरून आपली हे गावरांमध्ये काय बी खाते. हा, तसे ह्याला रोगराया बी कमी आहे म्हणतात माणसं, त्याला सारखं इंजेक्शन असतं म्हणतात. मग बरोबर वाटतंय का तुम्हाला ती? बरोबर आहे. मग काय काय माणसं काय म्हणते ती, त्यात लाखाची शिळी असती एक एक.
बंदिस्त्यात होय. हा, लाखापर्यंत शेळ्यांच्या किमती आहेत. हो, ही 30 35 20 25 आणलेले त्या. ह्या शेळ्या हो, एवढ्या किमती आहेत. बरं कशामुळे एवढी किंमत वाढली बरं शेळ्यांची? मटण कसं झालंय? मटण 700 750 रुपये त्यामुळे वाढली काय? 850 आता झालं होतं होय, मध्यंतरी. 850. हो, किलो. मग त्याच्यामुळे शेळ्यांच्या किमती वाढल्या. बकऱ्यांच्या, शाळ्यांच्या. म्हणजे जर्सी गाईच्या बरोबरच आले की शेळ्या. बरं मला सांगा, समजा एखादा सुशिक्षित बेरोजगार आहे ती पोरं, समजा शिकून नोकऱ्या नाहीत आजकाल, आणि एखाद्याला जर समजा लग्न थोडीशी- जुळतंय का पण शेळ्या पालन म्हणताय तुम्ही? मग तीच मला विचारायचंय की आता तुम्ही म्हणताय की माझ्या पोराचं वर्षाला, लग्न जुळना झालंय. मग आता वर्षाला 2, 2.5, 3 लाख पर्यंत ह्यातनं कमाई करू शकतो. एखादा नोकरदार सुद्धा महिन्याला 20,000 25,000 पगार असला तर त्याला ह्यातनं बी तेवढा पैसे कमवू शकतो तो. हो, फक्त आता ही दिसताना कष्ट दिसतंय ह्यात भरपूर, म्हणून पोरांची लग्न जमानात. पोरींना कसं आता नोकरीवाला पाहिजे, कुणाला बांगला पाहिजे, कुणाला पुण्या मुंबईला घरं पाहिजेत, गाडी जमिनी पाहिजे पाहिजे, चांगली. गाडी. हा, मग ही पोरींच्या अपेक्षा वाढायला लागल्यात. त्यामुळं पोरांचं जरा अवघड झालंय. आणि शिकावं म्हणलं तर नोकऱ्या पण नाहीत तशा. नाही त्याच आता नोकरी. पोरं मजबुरीनं घरी बसलेली आहे ती. हो. मग 2 पैसे कमवण्यासाठी काहीतरी व्यवसाय करतात. आणि घरी बसून घरातलं पैसे वापरून काहीतरी उद्योग वाढतो. तेवढं बी आहे. माहिती नसती काय त्यातली किंवा काय. मग मला काय म्हणायचंय, जर समजा एखाद्या बाबा मुलाने जर करायचं म्हणलं ही, तर ही फायद्याचं आहे का? हाय. हाय. फक्त बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन वेगळा आहे की हिंडावं लागतंय, कष्ट आहे. अहो तर आता सावलीला बसून आता भाकरी भेटेल का आपल्याला घरात बसल्या? नाहीच, पचावल्याशिवाय. नाहीच. कष्ट पाहिजे, पचावलं पाहिजे. ज्वारी आणतो आपण, हा. दळायची, नीट करायची, पैसे द्यायचं, घरी आणायची, गॅस पेटवायचा, त्याला 3-4 भांडी लागतात, भाकरी एक पचवाय. हा, बरोबर आहे. मग ह्याला किती लागत असेल? म्हणजे 1 किलो ज्वारी आणली तर त्याला निवडायची, हा, निवडून शरणा नीट करायची की पैसे देऊन 10 तर 15 तर 20 रुपये द्यायचं आणि ती दळून आणायची. तवा आहे, पडत आहे, उलतान आहे, पाणी आहे, कुठलं बरोबर. लागत नाही. म्हणजे भाकरी सुद्धा सहजासहजी तयार होत नाही. होती का? तुम्हीच सांगा. कष्ट आहे. मी अडाणी आहे, तुम्ही शिकला सर. हा, म्हणजे कष्ट भरपूर आहे. लय एका भाकरीला पचवायला कष्ट आहे, मग ह्या शेळीला कष्ट किती लागल? तिच्यापासून पैसे आणि उत्पन्न घेण्यापर्यंत कष्ट किती आहे? लय आहे. किती आहे? भरपूर. तिला औषधं वेळेवर, रोगराया आली, खुराक आता आला, तो का खाया आलं. शेळी एक फुगली होती काल, तो का ती बिताडाच्या कडेला. हा, तिला काल 300-500 रुपयाच्या 3 बाटल्या आणल्या होत्या, पाजल्या, हा. तरी अजून रवत करणा झाली, उभीच राहते. बर. म्हणजे त्याच्यात बी लय त्रास बेकार आहे. त्रास भरपूर आहे. बरं आता एवढ्या शेळ्या तुम्ही 2 जण राखता, तुम्हा दोघाला बरोबर एवढ्या ऍडजस्ट होत्यात? ती गाय आम्ही पण आमचं पोरग जरा बरं वाटेना म्हणून घरी आहे. होय. 2-3 दिवस झाले. हा हा हा. 3 जण आहे, मी पोरगच असतो. होय. तुमच्यासारखा आहे की पोरग. हा, बर बर बर. चांगली माहिती दिली. करायसारखा व्यवसाय आहे, फायदा आहे, फक्त कष्ट आहे. हा, कष्ट आहे. मग म्हणती काय, हा, भरपूर कष्ट केलं तर भरपूर आपल्याला उत्पन्न देते. चांगली माहिती दिली आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा.